पवार याचा इथे सन्मान करतायत आमचे विघ्नेश या ठिकाणी ज्याच्याकडे अगदी 4 व्हीलर गाडी आली त्याचा सन्मान होतोय. धीरज शेलार आपण या धीरज शेलारला पण विनंती करतो आपण इथे यायचं आहे. तरी ते सन्मान केलेला आहे आमचे स्वर्गीय अंकित 11 शिरडोन चषकामध्ये संजोत आपण स्वागत केलं आहे. तरी धीरज शेलार एक आमचे अगदी कलात्मक ज्यांच्याकडे केस करण्याची कापण्याची कला त्यांच्याकडे आहे. तर मी धीरज शेलारला विनंती करतो आपण इथे यायचं आहे. आपला सन्मान आपण इथे होतोय. धन्यवाद. डीजे फलंदाजी मैदानावर आलेला आहे. पण तिथपर्यंत या ठिकाणी तेजस हा गोलंदाज तेजस चौधरी हा गोमा चौधरीचा मुलगा एक लिजेंड क्रिकेटर स्वर्गीय गोमा चौधरी यांचा मुलगा आणि गोमा चौधरीची यांची एक शैली होती खेळण्याची लेफ्ट हँड जबरदस्त फलंदाजी करतात. पण या ठिकाणी अगदी अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि खरोखरच या ठिकाणी मुलगा त्याचा आज या ठिकाणी पूर्ण परिपक्व आहे आपल्या गावासाठी. बघू या ठिकाणी 39 धावाचं संरक्षण करतात काही मंडळी. आता हे बघायचं आहे. एक टिचून गोलंदाजी केली होती ती म्हणजे वळवली संघाने आणि त्याला प्रत्युत्तर देताना बघूया सामना सुरू होतोय. परत आता मी घेऊन जातो या ठिकाणी शेखर पाटील यांच्याकडे. तेजस सज्ज झालाय. पहिला चेंडू तेजस याचा पहिला चेंडू फटका लॉप केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. निकेश चौधरीला आपण पाहता अगदी उलटा झेल घेणं खूप कठीण असतं आणि प्रयत्न करत होते परंतु अगदी घेऊ शकले नाही. पहिला चेंडू आणि त्याच्यावर मिळत आहेत 2 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावेने संघाचा अकाउंट स्वतःचा अकाउंट ओपन करताना रत्नदीप आणि त्याच्या जोडीला ऋषिकेश तर बॉलिंग मार्कवर तेजसला आपण पाहत आहे. तेजा या नावानं प्रसिद्ध. पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डाव्या बाजूनं हा चेंडू अगदी चांगला चेंडू. वेग टप्पा चांगला. त्यानंतर पडल्यानंतर अगदी आपण पाहता पवनच्या हातामध्ये विसावलाय. अगदी तिथे बीट केलं फलंदाज रत्नदीपला आणि त्यानंतर मग डॉट चेंडू निर्धावची सांगता. धाव संख्या स्थिर आहे त्या म्हणजे 2 धावा. 2 चेंडू संपले. 2 धावा टोटल डिपेंड करायचे आहेत 39 तर वलवली टीमला जमवायचे आहेत त्या म्हणजे 39 धावा. परंतु अगदी स्विचिट आपण पाहताय. अगदी आपण पाहू शकाल तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता पाडा स्वीप परंतु त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मग
एक धाव आली आणि या एकच्या मदतीनं 3 धावा. या मॅच मधून जो जिंकेल तो अगदी चिखले संघाबरोबर खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रामधून अगदी आपण पाहता मोह संघ पुढे गेला. मीत 11 मोह संघ, नशीब भोईर यांचा संघ पाहायला मिळतोय, परंतु खराब कामगिरी करतोय. योगेशला आपण पाहताय. चेंडूला अडवणं, झेल टिपणं, कॅचेस विन द मॅचेस आणि पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे खूप महत्वाचं आहे आणि ते करणं क्रिकेटमध्ये महत्वाचं. कारण 39 धावा अशा असताना मग थोड्याशा कमी धावा आणि त्या धावसंख्येला अगदी मग वाचवणं एक धावेचं महत्व खूप सारा. आणि इथून मात्र मिळतात पुन्हा एकदा 2 धावा, टोटल 5. हा चेंडू आपण पाहताय अगदी चांगल्या पद्धतीचा आपण पाहताय. टर्न करताना आपण पाहिलं असेल तेजस याला पडल्यानंतर अगदी बाकफुटला गेले. थोडेसे फलंदाज पंच करायचा होता परंतु निघून गेलाय. यष्टी रक्षक विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू निर्धाव आलाय आणि धाव संख्या आता टोटल स्थिर आहे 5 धावा. इथून मात्र सरळ बॅटनं खेळतोय. समोरील दिशेमध्ये आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे शिवमला आपण पाहताय. फेकी होती आहे तोपर्यंत या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धाव संख्या टोटल 7 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 7 रन्स पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगले षटक मी म्हणेन दिलीपजी भोपी, कारण 39 धावा अगदी डिपेंड करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 म्हणजे आता थोडस डोईजवळ होईल का आव्हान. येणारे 18 चेंडू आणि आता 32 धावेची गरज आहे. खरोखर जिथे 15 धावा मिळणार होत्या अगदी सर्कलचं रिस्ट्रिक्शन असते ते 15 धावा भेटल्या त्यामुळे अगदी चान्सेस खूप असतात टीमला चेस करणाऱ्या. पण या ठिकाणी 7च धावा दिल्या ही खूप जमेची बाजू आहे शिवडोनपाड संघासाठी. जे पुढे गोलंदाज येतील त्यांच्यावर पण खूप मदार आहे. खूप छान नक्कीच. आणि कारण जितक्या धावा कमी तितके येणाऱ्या पुढच्या गोलंदाजासाठी अगदी त्या धावा जास्त राहतील आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेशर थोडंसं कमी राहणार आहे. परंतु वलवली टीमवर प्रेशर वाढेल का या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी आल्यानंतर हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनत आहे. तर येणारे आता 18 चेंडू आणि मग करायचे त्या 32 मागच्या मॅचचा आपण खेळ पाहिला. पळसपे विपक्ष चिखले काहीतरी 30 धावा जमल्या होत्या. 31चा टार्गेट त्यामध्ये 26 धावा प्रशांत पाटीलच्या आपण पाहिल्या चिखले टीमचा. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं असेल तर आता या मॅच मध्ये 39 अगदी जमवायचे आहेत. आणि असं असताना आता म्हणतो 18 चेंडू आणि करायचे त्या टोटल 32 धावा. बॉलिंग मार्गवर निकेश चौधरी बब्बू, त्याच्या समोर रत्नदीप आणि ऋषिकेश इजोडी. पहिल्या षटकामध्ये फारसं मोठे फटके मारू दिले नाहीयेत. मोठ्या फटक्यांना अगदी वाव दिला नाहीये. त्यानंतर मग फटके खेळू दिले नाहीये. इथून मात्र स्विच हिट करतोय, रिव्हर्स खेळलाय, फटका अगदी आपण पाहताय अडवलं जात आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल या चेंडूवर टोटल आल्या 3 धावा आणि या 3च्या मदतीनं धाव संख्या टोटल जमतीये ती 10 धावा. या चेंडूवर टोटल 3 धावा आपण पाहिल्या. 3च्या मदतीने धाव संख्या टोटल जोडताना पण पाहिली ती दुहेरी अंकामध्ये 10. 29 धावा अद्याप इक्वेशन उरलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निकेश चौधरी सज्ज होतोय आणि त्याच्या समोर मात्र ऋषिकेश समोर आहे अगदी स्ट्राईक एंडवर आणि समोर मात्र निकेश काय करतोय हे सुद्धा पाहायचं आहे. दोन्ही टीम अगदी चांगला खेळ करताना आपण पाहत आहे. इथून मात्र फटका फसला जातोय आणि त्यानंतर मात्र टिपला जातोय झेल आणि विकेट झाली आहे डाऊन.
धक्का. जाऊ द्या. निकेश सज्ज. इथून मात्र फटका फसलाय बघा. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलं होतं ज्या वेळेला बाटच्या पट्ट्यामधून निघाला सरळ सीमापार जाईल, परंतु उंच तितकाच गेलाय आणि मग आपण मात्र लांबी नव्हती आणि झेल मात्र टिपलाय ऋषिकेशनं. आणि आता मात्र आणखी एक धक्का टीम विशालच्या माध्यमातून लागतोय वलवली टीमला. फलंदाज बाद. आपण पाहताय झेल टिपलं जात आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा साथ देत आहे. चांगला फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळतोय. थोड्याशा अडचणी आता वाढवतात वलवली टीमच्या, परंतु त्या अडचणींना अगदी मात करावी लागेल. त्या अडचणींवर अगदी उभे राहावं लागेल आणि मग जशास तसं उत्तर देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. परंतु गोलंदाजी कौतुकास्पद सध्याच्या घडीला ती शिरडोनपाडा टीमची. आता मात्र सन्मानपूर्वक समोरील दिशेमध्ये खेळतोय, लॉंग ऑफ मध्ये खेळतोय. फंबल होतो रोहित पवार. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. तिसरा धावेचा प्रयत्न. फेकी सुद्धा खराब. जिथे एकच होती तिथे दुसरी आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि 3च्या मदतीनं धावसंख्या टोटल 14 धावा जोडल्या. 14 धावा टोटल निकेश याच्या गोलंदाजी मधल्या अद्यापर्यंत. हा चेंडू आपण पाहता फटका चांगला आहे, परंतु वेगानं मात्र निघालाय आणि त्यानंतर मात्र मिळेल या 4 धावा वलवली टीमला. अठरा धावा जोडली आहे. 21 धावेची आता मात्र गरज आहे. 21 धावा करायच्या आहेत. 18 धावा लागतायत. निकेश पुन्हा एकदा सज्ज. या चेंडूवर बरंच काही निर्भर आहे. चेंडू कसा असेल इथून मात्र आपण पाहू शकाल. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण रोशन पवारचं आणि मग डॉट आलाय. शेवटचा चेंडू 2 षटकं संपली. 12 चेंडू पूर्ण झाले आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये करायचे आहेत त्या टोटल 39 आणि असं असताना धावसंख्या 9च्या सरासरीने 18 म्हणजे येणारे चेंडू आता मात्र 12 आणि करायचे आहेत त्या वलवली टीमला 21 धावा आणि 21 धावा वाचवायच्या टीम शिरडोनपाडा टीमला. कोण जिंकतोय कोण मात्र पुढे जातोय हे पाहिलं जाईल, परंतु 12 मध्ये 21 धावा.
चेंडू आणि आता मात्र करायचे त्या टोटल 21 धावा. रोहित पवार गोलंदाज सज्ज झालाय आणि त्याच्या समोर मात्र आशिषला आपण पाहत आहे. 12 मध्ये 21 रोहित पवार गोलंदाज. चला मॅच सुरू करा. चला वेळ होतोय, सामना सुरू करा. पहिला चेंडू, तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू आपण पाहता. अगदी समोरून टर्न केलाय, कट करतोय आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी बीट केलं बॅट्समनला आपण पाहताय आशिष याला. आणि पहिला चेंडू रोहित पवारचा निर्धाव आलाय. इथून मात्र पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. फटका या वेळेला अगदी चांगला, झेलची संधी होती, झेल सुद्धा सोडलाय आणि त्यानंतर जीवदान सुद्धा मिळालंय. आणि मिळताय 6 धावा, खर्च झाल्या 6 धावा. टीम वलवली आणि आशिष साठी या 6 धावा. पंधरा धावा. 10 मध्ये 15ची गरज असताना हा सुद्धा येतोय. यूज हँडसम, लॉंग हिट, बिग 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 षटकार. चेंडू 9 धावेची गरज आहे. 9 मध्ये 9चं इक्वेशन मात रिझल्ट काय असेल. बाईकवाल्या गाड्या जाऊ दे ना प्लीज. इकडे त्यांच्याकडे काय बघता, बाईक बांधणार ना थोडं प्लीज. फोर व्हीलर आहे. चला, येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे. अगदी बरीचशी गावं, अगदी घरं पाहायला मिळत आहेत, वस्ती आहे. आणि मग असं असताना अगदी गाड्या येत आहेत जात आहेत. परंतु येणारी चेंडू आता 9 आणि 9 धावेची गरज आहे. मॅच मध्ये चुरस पाहायला मिळतं. एक चांगला सामना, एक चांगल्या पद्धतीची मॅच तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळते. कारण असं वाटलं होतं की ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये 7 राहिल्या 32, त्यानंतर निकेतचं राहिलेलं षटक 2 षटकामध्ये आपण म्हणतो 21 आणि मग अशा परिस्थितीमध्ये आलेले 2 षटकार. आणि त्यानंतर आता सरकार गाडी आण नको आकाश, तू काय येडे का पटपट या. मी आहे ना इथं उन्हाळा बोलायचं आम्हाला माहिती आहे. तुम्ही फिरत नाही, आम्ही आमचा येतो. 9 चेंडू, हा मग 9 धावेची गरज. संजित बरोबर ना. हा चेंडू आपण पाहू शकाल. अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतो. एक सिंगल पूर्ण दुसरीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहताय. परंतु रनआउटची विकेट जाताना फलंदाज परतोय. ज्याने 2 षटकार मारले होते तो खेळाडू मात्र आशिष परतीच्या मार्गावर. परंतु त्याने अगदी मॅचचं चित्र पालटलंय, मॅचला युटर्न दिलाय, सामना अगदी बॅलन्स ठेवलाय. परंतु आता मात्र टोटल त्याचं योगदान जर आपण पाहिलं 16 धावेचं, एक चांगलं योगदान टीमला देत असताना तो बाद झालाय. आता मात्र धावा टोटल जमत आहेत 31 धावा. येणारे 8 चेंडू, 8 धावेची गरज. शेवटच्या षटकामध्ये 6 धावा तर राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 6 धावा जरी राहिल्या तरी एक सामना शेवटपर्यंत चांगला पाहायला मिळेल. बघतो या ठिकाणी शेखर बरेच प्रेक्षक इथे आहेत. आमचे सुधीर माळी असेल, आमचा लक्ष्मण शेठ भोईर साहेब असतील, आमचे दीपक असतील, इकडे आमचा गौरव मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे या ठिकाणी अगदी धनाजी चौधरी असेल, त्यांचा मुलगा खेळतोय. इकडे आमचा शरद चांगला भोपी असेल. बरीच अशी लिजंड क्रिकेटर इकडे आहेत, बाजूला आजूबाजूला आहेत. ते क्रिकेट बघतायत, आनंद घेत आहेत आपल्या गावच्या टीमचा. पण या ठिकाणी निश्चितच सामना इथे अगदी अटीतटी झालेला आहे. शेखर नक्कीच, कारण बॉल टू बॉल रन ज्या वेळेला असते त्यावेळेला दडपण आणि प्रेशर जास्त असतं. परंतु ते प्रेशर कितपत रिलीज होईल
हे सुद्धा पाहायचं. इथून मात्र संधी होती निकेशला. शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहताय 30 यार्ड मध्ये अगदी वेगाने चेंडू आला. शेवटच्या मोमेंटला झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय, परंतु आता मात्र येणारे 7 चेंडू 7 धावा. हे चल, आमच्या गावचे भाचे आहेत, सगळ्या गाड्या चालवतो तो. मजा मस्कर झाले. खूप छान गाड्यांची अगदी प्रात्यक्षिक आहे. शिरडोन म्हणजे शिरडोनचा आगार आहे, म्हणजे डेपो आहे गाड्यांचा शिरडोन म्हणजे. इथून मात्र झेलची संधी, आणखी एक झेल टिपलाय. विकेट डाऊन होती आहे. शेवटचे 6 चेंडू. मुकादम निश्चित या ठिकाणी त्यांचं निधन झालं. अगदी आकस्मिक निधन झालं. पूर्ण मुकादम परिवार अगदी शोक सगळ्यात बुडाला आणि या ठिकाणी अगदी शोककळा पसरली होती आणि त्याच्या स्मृतींना उजाळा लावा या उद्देशाने या मॅचेस या मुलांनी ते आयोजित केले आहेत. त्याची मित्र आहेत सगळे मुलंही. तर खूप छान, धन्यवाद. 6 मध्ये 7 धावा. झेल टिपल्यानंतर अगदी रत्नदीप बाद झालाय. 6 मध्ये 7 डिपेंड करण्यासाठी गोलंदाज पवन टकले अनुभव आहे, परंतु असं असताना मग विकेट हॅट्रिक साठी अगदी परशा ग्रुप शिरडोन, 1600 किंग सरकार, सागर भोईर यांच्याकडून टोटल पारितोषिक आहे 1600 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक पवन टकले. 6 मध्ये 7 धावा. पहिला चेंडू अगदी चांगला पडल्यानंतर अगदी पार्लर जशास तसा निघाला, परेकच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर आलाय डॉट निर्धाव. येणारे 5 चेंडू 7 धावा. जसं डॉट चेंडू वाढतील, जसं डॉट वाढेल अगदी तसं मग प्रेशर वाढेल वलवली टीमवर, परंतु एखादा मोठा फटका येणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. परंतु इथून मात्र चेंडू होता, अगदी त्याच्यावर मात्र संधी होती, परंतु एक सिंगल प्राप्त केली. आता मात्र 4 मध्ये 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. सहज आव्हान सोपं नाहीये. तिसरा पंचांकडे अगदी मागणी केली जाते. भीमर चेंडू अगदी कमरेच्या वरती आहे की नाही हे पाहिलं जाईल. समर्थ लाईव्ह इव्हेंट मोहपाडा आपण पाहता आमचे रोशन चाचपडणी केली जाईल, पाहिलं जाईल. आणि अगदी चेंडू नो आहे की नाही, भीमर आहे की नाही, की लिगल डिलिव्हरी आहे, हे सर्व गोष्टी अगदी स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. खूप छान अटीतटीचा सामना आपण बघतोय. इथे अटीतटीचा सामना त्याच्यामध्ये आपण बघूया अगदी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. श्री समर्थ लाईव्ह इव्हेंट्स आपण बघतोय घर बसल्या. आपण यूट्यूबच्या माध्यमातून हा चॅनेल बघतोय. स्वर्गीय अंकित 11 शिरडोन चषक 2025 इंग्रजी महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण बघूया सर्व क्रीडा रसिक आहेत आणि क्रीडा आणि इशारा आला इथून चेंडू नो असेल. कमरेच्या वरती अगदी आपण पाहता हा चेंडू पाहायला मिळालाय आणि इथून मात्र पाहिलं गेलंय आणि त्यानंतर मात्र हा नो चेंडू. अगदी आयोजक आहेत, आयोजक पाहताय आणि कमरेच्या वरती तो सामन्याकडे आपण जातोय. ऑर्डो शेखर कंटिन्यूज कॉमेंट्रीज.
5 धावेची गरज आहे. असं असताना मग एक सिंगल आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथून मात्र अगदी पाहिलं जात आहे. एक शॉर्ट रन, एकच सिंगल आणि धावसंख्या टोटल 4 धावेची गरज. 4 चेंडू, आता 4 धावेची गरज आहे. 4 मध्ये 4 सामना अगदी चुरशीचा, अटीतटीचा सामना, अगदी दोन्ही टीमच्या का अगदी अस्तित्वाचा. 4 मध्ये 4 धावा. गोलंदाज पवन हातामध्ये अगदी त्याचा हा विश्वास दिलाय टीमचा. जाऊ दे, टेम्पो टेम्पो जाऊ द्या. चांगला चेंडू आता मात्र हाताळतोय. डॉट चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश आलंय त्याला. आणि मग त्यानंतर निर्धाव चेंडू आल्यानंतर आता मात्र येणारी चेंडू आता उर्वरित जर आपण पाहिले असतील तर 3 मध्ये 4 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि आता 4 धावा करायच्या आहेत. असं असताना मग काय घडतंय, काय बिघडतंय. 3 चेंडू 4 धावा, हाय व्होल्टेज सामना, अगदी अटीतटीचा मुकाबला. आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय, अगदी चौकार आलाय. आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय हा सामना मात्र जिंकलाय टीम वलवली संघानं. चला टॉस साठी या वलवली टीमचा कर्णधार लगेच. वलवली तर करण्याचं लगेच आपण वलवली